श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण एक वेगळी माहिती घेणार आहोत. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी. नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका. आज आपण माहिती घेत आहोत राहुदेवांची. जन्मपत्रिकेमध्ये राहुदेव कोणत्या स्थानात असल्यामुळे कसे विशिष्ट फळे मिळतात या संदर्भातील व्हिडिओज आपण आता इथून पुढे अपलोड करणार आहोत. सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत लग्नस्थानामध्ये राहू जेव्हा येतात त्यावेळेस राहुदेव तुम्हाला कोणती फळे देतात आणि कोणत्या गोष्टींमध्ये अडचणी अडथळे निर्माण करतात याचबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेत आहोत. लग्नस्थानामध्ये कोणत्या राशीचे राहू असल्यानंतर तुम्हाला विशिष्ट आणि शुभ परिणामकारक फळे मिळतात ते प्रथम समजून घेऊ. मेष, वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ या राशीचे जर राहू लग्नी स्थानामध्ये असतील तर तो व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतो आणि बुद्धी कुशाग्रतेच्या जोरावर अनेक महत्वपूर्ण डिसिजन तो अगदी व्यवस्थितपणे घेतो आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये एक अर्थपूर्ण अर्थात आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होत असतो. लग्नस्थानामध्ये राहू हा आल्यामुळे तुम्हाला शारीरिक व्याधी यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. हे एक दुष्परिणामकारक फळ राहुदेव लग्नी असल्यामुळे मिळत असते. लग्नात राहुदेव असल्यामुळे अशी व्यक्ती फारशी कष्ट करणं किंवा फार कष्ट करावेत अशा पद्धतीच्या स्वभावाची अजिबात नसते. अगदी अल्प प्रमाणात काम करणं, आपला हित साधून घेणं किंवा आपल्या हिताचं काम पटकन करून मोकळं होणं अशा काही स्वभावाची असते. त्या व्यक्तींना महिला वर्गांकडनं फार मोठा मान सन्मान प्राप्त होतो किंवा त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची महत्वपूर्ण कामे ही व्यक्ती लगेचच करून घेते. अर्थात महिला वर्गांकडनं सहकार्य आणि त्यांच्याकडनं हित अशा पद्धतीने राहुदेव लग्नी असता प्राप्त होते. असा व्यक्ती धर्म आचरणाच्या बाबतीमध्ये थोडा कमी प्रमाणात असतो. त्यांना धर्माचं पालन करणं किंवा धर्माचं आचरण वारंवार आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला ह्या गोष्टी करायच्यात अशा पद्धतीने स्वभावाचा असतो. लग्नस्थानातील राहू हा तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी आणतो. याचं कारण म्हणजे राहुदेवांची नवम दृष्टी भाग्यस्थानावर येते. त्यामुळे तुमचा भाग्योदय विशिष्ट प्रकारे विशिष्ट वेळेपुरता म्हणजेच उत्तराउत्तर होत असतो. म्हणजेच तुम्हाला जीवनामध्ये कुठलीही गोष्ट मिळताना थोडासा संघर्ष कष्ट करावे लागतात. जास्त मेहनत करायला लावणारा, जास्त मेहनत घ्यायला लावणारा असा ग्रह म्हणजेच राहू आणि तो लग्न स्थळात आल्यामुळे तुम्हाला विशिष्ट वैयक्तिकरित्या कष्ट करूनच प्रत्येक गोष्ट प्राप्त करायला लावतो. लग्नस्थळातील राहुदेव पंचम दृष्टीने 5व्या घराला पाहतात आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणामध्ये संततीच्या सौख्यामध्ये अडचणी अडथळे येतात. वारंवार कुठलीही गोष्ट करताना वेळ लागणं, विलंबाने होणं असे काहीसे कुपरिणाम सुद्धा प्राप्त करून देतात. लग्नस्थानातील राहुदेवांची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर येते. ते सप्तम स्थान जोडदाराच्या सौख्याचं आहे आणि या ठिकाणी राहुदेवाने दृष्टी टाकल्यामुळे तुम्हाला तुमच्या पत्नीचं सौख्य किंवा पतीचं सौख्य हे थोडंसं कमी प्रमाणात मिळतं. थोड्याशा अडचणी येतातच किंवा समजून घेताना तुम्ही कुठेतरी कमी पडताय की काय असं वारंवार त्यांना जाणवत असतं. तुम्हाला प्रमोशन होताना किंवा बदली करून घ्यायची आहे नोकरीमध्ये तर त्यावेळेस किंवा नोकरीमध्ये परिवर्तन करायचंय त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट प्रकारचे कष्ट पडतात. कुठलेही काम सहज होत नाही. हे कुफळ राहुदेव लग्नस्थानात आल्यामुळे देतात. मग आता हे राहुदेवांचं कुफळ तुम्हाला कसं आणि किती प्रमाणात मिळतं हे आपण समजून घेतलं. मग या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी उपाय पण असावेत. मग तेच उपाय आता आपण जाणून घेणार आहोत. राहुदेवांचा जप तुम्ही नित्यनेमाने करू शकता. नवग्रह मंत्रामध्ये राहुदेवांचा संपूर्ण जप आहे तो तुम्ही करू शकता. परंतु इतका मोठा जप आपल्या या व्यावहारिक जीवनामध्ये कामामुळे आपण शक्य नाही म्हणू शकत नाही, वेळ देऊ शकत नाही. म्हणून यासाठी अगदी छोटा संक्षिप्त असा जप म्हणजेच रीम राहवे नमः किंवा ओम रीम राहवे नमः असा जप तुम्ही रोज केला तर तुमच्या पत्रिकेतील लग्नस्थानातील राहू जे कुफळ निर्माण करून देत आहेत, तुम्हाला जीवनामध्ये अडचणी संघर्ष निर्माण करून देत आहेत, तर या सगळ्या संघर्षातून तुम्हाला बाहेर पडता येऊ शकेल. म्हणून दिलेली उपासना नक्की करून पहा.
तुम्हाला जर असं वाटलं की तुमच्या जन्मपत्रिकेप्रमाणे आपल्या कुंडलीतील राहू कोणत्या स्थानात आहे आणि त्याचे कोणते शुभाशुभ परिणामकारक फळ आपल्याला देत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.